मी नुकताच एका श्रीमंत तरुणीच्या घरी नोकर म्हणून कामाला लागलो होतो. ती तरुणी दिसायला खूप सुंदर होती, तरुण होती आणि एकटीच राहत होती. मी तिच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या 2 खोल्यामध्ये राहत होतो. एकदा संध्याकाळी झोपायच्या वेळी तिने मला पाण्याचा ग्लास आणायला सांगितलं. मी तिला पाण्याचा ग्लास घेऊन गेलो. तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्याकडे पाहताना नकळत माझा हात आपल्या हातात घेतला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हतं, फक्त मी आणि मालकीनबाई. आम्ही दोघेच होतो आणि पुढं काय झालं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आहे. मी 36 वर्षाचा आहे आणि मी दुसऱ्याच्या घरात नोकर म्हणून काम करतो. अजूनही अविवाहित आहे. माझ्या लहानपणी आई बाबाचं निधन झालं, त्यामुळे माझं बालपण खूप कठीण गेलं. घरची परिस्थिती खूप हालाखीची होती, त्यामुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही. जेवढं जमल तेवढं शिकून मी वाचता लिहिता झालो. माझ्या आधीच्या मालकाकडे मी काही वर्ष काम केलं होतं. घरकाम, बागेचं काम, स्वयंपाक आणि 4 व्हीलर चालवणं ही सगळी कामं मी प्रामाणिकपणे करत होतो. पण एके दिवशी मालकांनी सांगितलं, अजय, आता आम्हाला कामगाराची गरज नाही, तू तुझं दुसरं काम बघ. त्यांच्या शब्दांनी मी थोडासा खिन्न झालो, पण मनात विचार केला की कामात कमीपणा नाही, म्हणून मी नवीन काम शोधायला सुरुवात केली. एका सकाळी मी पेपर वाचत बसलो होतो, तेव्हा माझ्या नजरेस एक जाहिरात आली. त्यात लिहिलं होतं, घरातील सर्व काम जाणणारा विश्वासू कामगार हवा आहे. स्वयंपाक, सफाई, गाडी चालवणं इत्यादी कामाचं ज्ञान असावं. जाहिरात पाहून माझं मन आनंदाने भरून आलं, कारण मला त्या सर्व गोष्टी करता येत होत्या आणि कदाचित ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात ठरेल असं मला वाटलं. मी लगेच त्या पत्त्यावर जायचं ठरवलं. तो दिवस रविवारचा होता. मी सकाळी लवकर उठलो, नीट कपडे घातले आणि दिलेल्या पत्त्यावर निघालो. साधारण 8 किलोमीटर अंतरावर एक मोठा बंगला दिसला. तो इतका भव्य होता की मी थबकलो. इतका मोठा बंगला मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. दाराजवळ जाऊन मी बेल वाजवली. 2दा बेल वाजवल्यानंतर दरवाजा हळूच उघडला आणि माझ्यासमोर साधारण 30 वर्षाची एक सुंदर देखणी तरुणी उभी होती. तिचं नाव होतं नेहा. ती दिसायला फार मोहक होती. गोरा वर्ण, नीट साडी, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर एक सौम्य हसू. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, कोण हवे आहे? मी थोडं हसून म्हणालो, मी तुमची पेपरमधील जाहिरात पाहिली. तुम्हाला एका विश्वासू कामगाराची गरज आहे म्हणून आलोय. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, या आत या. मी तिच्या मागोमाग आत आलो. बंगला आतूनही तितकाच सुंदर होता. सगळीकडे नेटकेपणा, सुगंध आणि शांतता होती. ती मला हॉलमधील सोफ्यावर बसायला म्हणाली आणि पाणी आणून दिलं. मी पाणी घेतलं आणि नम्रपणे बसलो. मग ती माझ्यासमोर बसली आणि विचारू लागली, तुमचं नाव काय, कुठे राहता आणि आतापर्यंत कुठे कुठे काम केलं आहे? मी तिला शांतपणे सगळं सांगितलं. माझं नाव अजय आहे. मी 36 वर्षाचा आहे. माझे आईवडील आता या जगात नाही. मी लहानपणापासून दुसऱ्यांच्या घरी काम करून मोठा झालोय. स्वयंपाक, साफसफाई, गाडणी आणि गाडी चालवणं ही सगळी कामं मला येतात. गाडी चालवायला माझ्या आधीच्या मालकांनीच मला शिकवलं होतं. माझं बोलणं ऐकून नेहाजी हसल्या. तिचं हसू इतकं मनमोहक होतं की क्षणभर माझं लक्षच तिकडे गेलं. ती म्हणाली, मी असाच एकदा विश्वासू आणि सर्व कामात कुशल असणारा माणूस शोधत होते. तुला पगार किती हवा आहे? मी म्हणालो, मला आधीच्या ठिकाणी 16,000 रुपये मिळत होते. तेवढेच मिळाले तरी चालतील, पण मला राहण्याची सोय हवी असेल, कारण मी माझ्या मालकांच्या घरीच राहत होतो. माझं स्वतःचं घर नाही आणि मी एकटाच आहे. हे ऐकून नेहाजींचा चेहरा क्षणभर गंभीर झाला. ती म्हणाली, काही हरकत नाही. आमचा बंगला खूप मोठा आहे. वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत. त्यापैकी एक तू राहण्यासाठी घेऊ शकतोस.
तुला काही त्रास होणार नाही. पण एक लक्षात ठेव, मला कामात वेळेची हायगई चालणार नाही. सगळं काम वेळेवर झालं पाहिजे. मी तिला मान डोलावून म्हणालो, हो नक्कीच, मी कामात कसूर करणार नाही. ती थोडं हसली. आमचं बोलणं संपलं. वातावरण हलकं झालं. मी विचारलं, मग मी कधीपासून कामावर लागू? ती म्हणाली, पुढच्या रविवारपासून येऊ शकतोस? मी म्हणालो, ठीक आहे, मग पुढच्या रविवारी सकाळी मी इथे येतो. जाण्याआधी मी सहज विचारलं, आपल्या घरी कोण कोण असतं बाईसाहेब? त्या क्षणी काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकासा उदास भाव उमटला आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, सध्या तरी मी एकटीच राहते. त्यांच्या त्या उत्तराने मी थोडासा चकित झालो. एवढा मोठा बंगला, इतकी संपत्ती आणि या विशाल घरात फक्त 30 वर्षाची एक तरुणी. एवढा मोठा बंगला, इतकी संपत्ती आणि या विशाल घरात फक्त 30 वर्षाची एक तरुणी एकटी राहते. हे ऐकून माझं मन गोंधळलं. मला काही विचारावंसं वाटलं, पण लगेच मी स्वतःला थांबवलं. मी हसून म्हणालो, ठीक आहे बाईसाहेब, मला काही विचारायचं नाही. पर्सनल गोष्टी मी कधीच बोलत नाही. त्या हलक्या हसल्या आणि मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. पुढचा आठवडा तसाच काढला. मी रविवारी सकाळी साधारण 7 वाजता माझं नवीन काम सुरू करण्यासाठी निघालो. अर्ध्या तासात मी बंगल्यासमोर पोहोचलो. दारावर बेल वाजवली आणि नेहाजींनी स्वतः दरवाजा उघडून माझं स्वागत केलं. त्यांनी मला आत बोलावलं आणि वरच्या मजल्यावरच्या खोल्या दाखवल्या. त्या खोल्या अगदी सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त होत्या. मी माझं सामान त्या रूममध्ये ठेवून खाली आलो. मी विचारलं, बाईसाहेब, काही काम करू का? त्यांनी हसून उत्तर दिलं, हो, सर्वात आधी आपल्या दोघांसाठी चहा कर. मी म्हणालो, बाईसाहेब, मी स्वतः चहा पित नाही, पण तुमच्यासाठी बनवतो. त्या म्हणाल्या, ठीक आहे, चहा झाला की मग जेवणही बनव. मी लगेच किचनमध्ये गेलो आणि चहा बनवू लागलो. चहा तयार झाला. मी 2 कप ट्रेमध्ये ठेवून हॉलमध्ये आलो. त्यांच्या आग्रहास्त मी माझ्यासाठी 1 कप घेतला होता. त्यांनी माझ्याकडे पाहून हसत कप घेतला, एक घोट घेतला आणि म्हणाल्या, अरे वा, छान आहे चहा, अगदी हॉटेलसारखा. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य उमटलं. त्या हसताना खूप सुंदर दिसत होत्या. मी काही बोललो नाही, फक्त थोडं नम्रपणे हसलो आणि पुन्हा किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला लागलो. मला अनुभव असल्यामुळे मी सर्व काम वेळेवर आणि चोख करत होतो. आता तिथे कामाला सुरुवात करून 1 महिना उलटला होता. मी त्यांची सर्व कामे करत होतो. सकाळी चहा, नाश्ता, जेवण, घराची साफसफाई, बागेची निगा आणि त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर गाडीने सोडणं. त्या दिवसभर घरातच असायच्या, पण मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचा एकटेपणा जाणवायचा, जणू त्या आतून काहीतरी लपवत आहेत. त्या दिवशी नेहाजींनी मला माझा पहिला पगार दिला. मी पैसे घेतले तेव्हा त्या हलकं हसत म्हणाल्या, अजय, तू आल्यापासून या घरात एक वेगळा जिवंतपणा आला आहे. तू खूप प्रामाणिक आहेस, वेळेवर सर्व काम करतोस. मला तुझा स्वभाव खूप आवडतो. त्यांच्या या कौतुकाने माझं मन भरून आलं. काही क्षण मी शांत राहिलो. मग धाडस करून विचारलं, बाईसाहेब, मी मागच्या महिन्यापासून पाहतो तुम्ही सारख्या उदास दिसता. काही प्रॉब्लेम आहे का? त्या काही क्षण काहीच बोलल्या नाही. त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी दाटल्यासारखं वाटलं. मला वाटलं कदाचित मी काही चुकीचं बोललो, म्हणून मी पटकन म्हणालो, सॉरी बाईसाहेब, मी जरा जास्तच बोललो. मी तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल काही विचारणार नाही. त्या हलकं स्मित करत म्हणाल्या, सॉरी कशाला म्हणतोस अजय? खरं सांगायचं झालं तर तुझ्या प्रश्नात काहीही चुकीचं नाही. आणि मग त्या गोड थोडं शांत होत म्हणाल्या, माझं लग्न होऊन आता 8 वर्ष झाली आहेत. लग्नानंतरचा आमचा संसार सुरुवातीला खूप छान होता. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण एक दिवस त्याला परदेशात नोकरीची मोठी संधी मिळाली. तो म्हणाला, 2 वर्ष जाऊन येतो. पहिलं वर्ष नीट गेलं. दुसऱ्या वर्षी तो परत आला, थोडे दिवस राहिला आणि पुन्हा गेला.
पण त्यानंतर तो आजतायागत परत आलाच नाही. बोलताना त्यांचा आवाज थरथरला. आता समजलं की तो तिकडे स्थायिक झाला आहे आणि त्याने तिथे दुसरं जग थाटलं आहे. मी फोन केला तरी तो रिसीव करत नाही. आता मी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशा असते. अजय, एकटीने आयुष्य जगणं सोपं नसतं रे. मला प्रेम हवं होतं, एक आधार हवा होता, पण आता फक्त हे रिकामं घर आणि आठवणी उरल्या आहेत. त्या क्षणी मला जाणवलं की ज्या घरात एवढं वैभव, संपत्ती आणि सौंदर्य आहे, तिथं मात्र प्रेमाचं आणि मायेचं एक छोटंसं स्थान सुद्धा नाही. नेहाजी डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या, एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा, या बंगल्याची भव्यता, पण या सगळ्यांचा काय उपयोग जेव्हा माणसाचं मन रिकामं आहे. पैसा सगळं देऊ शकतो, पण कोणीतरी आपलं म्हणून जवळ असावं, आपल्याशी प्रेमाने बोलावं, आपली काळजी घ्यावी, हे सुख पैशाने मिळत नाही. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, बाईसाहेब, तुम्ही अगदी खरं बोलत आहात. त्या थोड्या शांत झाल्या आणि म्हणाल्या, बरं, माझं जाऊ दे, तू सांग, तुझं लग्न झालं नाही का अजून? मी थोडं हसून म्हणालो, बाईसाहेब, माझी व्यथा तर तुमच्यापेक्षा वेगळी पण तितकीच वेदनादायक आहे. त्या माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागल्या. मी सांगू लागलो, मी लहान होतो तेव्हाच माझ्या आईबाबांचे निधन झाले. तेव्हापासून मी एकटाच आहे. लहानपणापासून मी एका मालकाच्या घरी राहायचो. ते खूप चांगले होते. त्यांनी मला स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं. मी त्यांच्याकडे काम करू लागलो. थोडंफार शिक्षण घेतलं. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी मला कामावरून काढून टाकलं. मला कधी पैशाचा मोह नव्हता. मला हवं होतं ते फक्त थोडं प्रेम, आपुलकीचे 2 शब्द, पण मला आयुष्यात तसं कधीच मिळालं नाही. त्यामुळे मी अजूनही एकटाच आहे. माझं बोलणं ऐकून नेहाजी काही क्षण गप्प बसल्या. मग त्या हलक्याशा पुढे झुकल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळुवारपणे हातावर थोपटत म्हणाल्या, अजय, आपल्या दोघांचं दुःख जवळजवळ सारखंच आहे रे. तूही एकटा, मीही एकटी. कधी कधी वाटतं आपल्यात एक विश्वासाचं नातं असायला हवं होतं. त्यांच्या त्या शब्दामध्ये करुणा आणि जवळीक होती. दिवस हळूहळू पुढे जाऊ लागले. त्या आता माझ्याशी थोड्या खुल्या झाल्या होत्या. माझ्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारायच्या. एक दिवस मी हॉलमध्ये पुसून घेत होतो. नेहाजी बाहेरून आल्या, पण दरवाजा ओलांडताना अचानक त्यांचा पाय अडखळला आणि काही क्षणात त्यांचा तोल गेला. मी जवळच होतो. लगेच धावत गेलो आणि त्यांना सावरलं. त्या पडण्याआधीच मी त्यांना माझ्या हाताने धरलं. त्या माझ्या मिठीत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती आणि कृतज्ञतेचे मिश्रण दिसत होतं. काही क्षण आमचे डोळे एकमेकांना भिडले. वेळ थांबल्यासारखी वाटली. मग त्या भानावर आल्या, उठल्या आणि मग मी मागे सरकलो. मी घाबरून म्हणालो, माफ करा बाईसाहेब. त्या हलका हसत म्हणाल्या, अरे नाही अजय, त्यात तुझी काय चूक, मीच नीट पाहिलं नाही. पण त्या घटनेनंतर त्यांच्या नजरेत एक बदल झाला होता. आता त्या माझ्याकडे एका वेगळ्याच भावनेने पाहू लागल्या होत्या. त्यानंतरची ती संध्याकाळ अत्यंत महत्वाची ठरली. हॉलच्या खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. नेहाजी त्यांच्या खोलीत आराम करत होत्या. मी त्यांना पाण्याचा ग्लास देण्यासाठी खोलीत गेलो. नेहाजींनी ग्लास घेतला आणि माझा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षांचा एकटेपणा आणि एक आर्त हाक होती. त्या म्हणाल्या, अजय, मी खूप एकटी पडली आहे रे. मला अशा एका माणसाची गरज आहे जो पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असेल, जो माझी काळजी घेईल. तू आल्यापासून माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आला आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? एक मालकीन एका नोकराला आदराने आणि प्रेमाने आपल्या आयुष्याचा साथीदार बनवू इच्छित होती. हे पाहून माझे डोळे भरून आले. मी त्यांचा एकटेपणा आणि निष्पाप मन समजू शकत होतो. मी नम्रतेने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि म्हणालो, हो, मला तुमच्याशी लग्न करायला नक्की आवडेल. त्या रात्रीनंतर आमच्या दोघांच्या आयुष्यात सर्व काही बदललं. आम्ही अत्यंत साधेपणाने कोर्टात लग्न केलं. आता मी आणि नेहा पती पत्नी म्हणून एकत्र राहतो. आमचा संसार खूप आनंदात चालला आहे.
नेहाजींनी ज्या गोष्टी हव्या होत्या, म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि मायेचा आधार, त्या सर्व गोष्टी मी त्यांना देतो. आम्ही दोघेही एकमेकावर मनापासून प्रेम करतो. आमचं घर आता आनंदाने उजळलं आहे. लग्नानंतरचे पहिले काही महिने अजय आणि नेहा दोघांसाठीही नवीन सवयीचे आणि बदलांचे होते. अजयने जरी पती म्हणून नेहाच्या आयुष्यात प्रवेश केला होता, तरी अनेक वर्षापासून अंगी बांधलेला प्रामाणिक नोकराचा स्वभाव तो पूर्णपणे सोडू शकत नव्हता. तो आजही सकाळी लवकर उठायचा, घराची आवरावर करायचा आणि नेहा उठण्यापूर्वी तिचा आवडता चहा बनवून तयार ठेवायचा. एका सकाळी नेहाने त्याला स्वयंपाकघरात काम करताना पाहिलं. ती त्याच्याजवळ गेली, त्याच्या हातातील चहाची किटली बाजूला ठेवली आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, अजय, आता तू या घराचा नोकर नाहीस, तर या घराचा मालक आणि माझा पती आहेस. मला तुझा आदर करायचा आहे, तुझी सेवा करायची आहे. तू अजूनही स्वतःला त्याच भूमिकेत का ठेवतोस? अजयने अत्यंत नम्रपणे स्मित हास्य केलं आणि म्हणाला, नेहा, माझ्यासाठी काम करणे ही कधीच लाचारी नव्हती. ती माझी सवय आणि निष्ठा आहे. आणि तुझ्यासाठी चहा बनवणे किंवा या घराची काळजी घेणे यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. उलट ज्या हातांनी मला या घरात आश्रय दिला, त्या हातांना सुख देणे हेच माझे आता ध्येय आहे. अजयच्या या शब्दांनी नेहाच्या डोळ्यात पुन्हा एकदा कृतज्ञतेचे अश्रू आले. त्यांचे लग्न कायदेशीररित्या कोर्टात अत्यंत साधेपणाने झाले होते, त्यामुळे सुरुवातीला कोणालाच याची कुणकुण लागली नव्हती. परंतु जेव्हा नेहाच्या ओळखीच्या आणि श्रीमंत वर्तुळातील लोकांना समजले की एका अथांग संपत्तीच्या मालकिनीने आपल्याच घरात काम करणाऱ्या एका साध्या नोकराशी लग्न केले आहे, तेव्हा चर्चांना उधाण आलं. नेहाच्या काही दूरच्या नातेवाईकांनी, जे तिच्या एकटेपणात कधीही तिच्याशी सुखदुःखाची चौकशी करायला आले नव्हते, अचानक बंगल्यावर फेऱ्या मारायला सुरुवात केली. एका रविवारी तिचे एक काका आणि मावशी बंगल्यावर आले. त्यांनी अजयला हॉलमध्ये नेहाच्या शेजारी बसलेले पाहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काका उपरोधाने म्हणाले, नेहा, आम्हाला ऐकून धक्काच बसला. शेवटी तुला लग्न करायला हाच माणूस मिळाला का? समाजात आपली काही पत आहे की नाही? एका नोकराला तू घराचा जावई बनवलंस. नेहा शांत पण अत्यंत खंबीर आवाजात म्हणाली, काका, जेव्हा मी गेल्या 8 वर्षापासून या अथांग बंगल्यात एकटी राहत होते, रात्रीच्या अंधारात मला भीती वाटायची. आणि जेव्हा माझ्या हक्काच्या माणसाने मला परदेशात सोडून दिले होतं, तेव्हा मला सांभाळायला माझी ही समाजातील पत आली नव्हती. अजयने मला पैसा पाहून नाही, तर माझे दुःख पाहून मला आधार दिला आहे. माझ्यासाठी त्याचा प्रामाणिकपणा तुमच्या या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा लाख पटीने श्रीमंत आहे. नेहाचे हे रोखठोक उत्तर ऐकून नातेवाईक निरुत्तर झाले आणि पुन्हा कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायला आले नाही. अजय हा जरी जास्त शिकलेला नसला, तरी त्याला व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं होतं. नेहाच्या वडिलांनी मागे सोडलेली काही मालमत्ता आणि बिझनेसचे कागदपत्रे बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित होते. नेहा एकटी असल्यामुळे तिला त्यातील कायदेशीर बाबी समजत नव्हत्या. अजयने पुढाकार घेतला. त्याने नेहाच्या जुन्या आणि विश्वासू वकिलांशी संपर्क साधला. दिवस रात्र बसून त्याने सर्व कागदपत्रांचा अभ्यास केला. गाडी चालवण्याच्या आणि आधीच्या मालकांकडे राहिल्यामुळे त्याला मोठ्या मोठ्या लोकांचे व्यवहार जवळून पाहण्याचा अनुभव होता. त्याचा फायदा येथे आहे झाला. त्याने नेहाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन अतिशय चोखपणे सांभाळायला सुरुवात केली. नेहा आता पूर्णपणे तणावमुक्त झाली होती. तिला आता आर्थिक किंवा कायदेशीर बाबींची काळजी नव्हती, कारण तिचा पाठीराखा अत्यंत प्रामाणिकपणे सर्व गोष्टी हाताळत होता. काही वर्षानंतर त्या शांत आणि अथांग बंगल्यात लहान मुलांच्या पैजानांचा आवाज घुमू लागला. नेहाने एका सुंदर कन्येला जन्म दिला. तिचं नाव त्यांनी आनंदी ठेवलं. आनंदीच्या येण्याने त्या घरातला उरला सुरला एकटेपणाही कायमचा निघून गेला. अजय आपल्या मुलीला कडेवर घेऊन जेव्हा बागेत फिरायचा, तेव्हा नेहा बाल्कनीतून त्यांच्याकडे पाहत राहायची. तिला आठवायचे की याच बागेत एकेकाळी अजय एक नोकर म्हणून झाडांना पाणी घालत होता आणि आज तो एका पित्याच्या रूपात आपल्या मुलीला सृष्टीची ओळख करून देत आहे. अजय आणि नेहाचा संसार
आता एका अत्यंत सुखाच्या आणि समाधानाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता. मुलगी आनंदी हिच्या येण्याने बंगल्यातील जुना एकटेपणा फार धुवून निघाला होता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. ज्या शांततेची अजयला सवय झाली होती ती शांतता एकाएकी एका वादळापूर्वीची शांतता ठरणार होती. तो काळ अजय आणि नेहाच्या प्रेमाची, विश्वासाची आणि धैर्याची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरला. एक दिवस नेहा आणि आनंदी बागेत खेळत होते तर अजय हॉलमध्ये बसून नेहाच्या कंपनीचे काही महत्वाचे व्यवहार पाहत होता. अचानक नेहाच्या वैयक्तिक मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. नेहाने फोन उचलला, पण समोरून एक अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून कोणी काहीच बोललं नाही. फक्त एका माणसाच्या जड श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. नेहाने दोनदा तीनदा हॅलो कोण बोलतय विचारलं, पण पलीकडून काहीच उत्तर न आल्याने तिने फोन कट केला. सुरुवातीला अजय आणि नेहाने याकडे रॉंग नंबर म्हणून दुर्लक्ष केलं, पण पुढचे 4-5 दिवस रोज ठीक 11 वाजता त्याच नंबरवरून फोन येऊ लागला. जेव्हा जेव्हा अजय तो फोन उचलायचा तेव्हा पलीकडचा माणूस लगेच फोन कट करायचा. मात्र जेव्हा नेहा फोन उचलायची तेव्हा समोरचा माणूस काही सेकंद शांत राहायचा आणि शेवटी एक गूढ खिन्न हसून फोन ठेवून द्यायचा. या सगळ्या प्रकारामुळे नेहाच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. तिच्या चेहऱ्यावरचे ते जुने नैराश्य आणि भीती अजयला पुन्हा दिसू लागली. त्याने नेहाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नेहा घाबरू नकोस, मी असताना तुला किंवा आपल्या आनंदीला काहीही होऊ देणार नाही. मी उद्या पोलीस ठाण्यात जाऊन या नंबरची तक्रार करतो. दुसऱ्या दिवशी अजय पोलिसात तक्रार करण्यासाठी निघाला होता. तितक्यात बंगल्याच्या मुख्य दारावरची बेल वाजली. नेहमीप्रमाणे अजयने दरवाजा उघडला. समोर अंदाजे 38-40 वर्षाचा माणूस उभा होता. त्याचे कपडे महागडे होते, पण चेहरा कमेलीचा थकलेला आणि डोळे खोल गेलेले होते. त्याच्या हातात एक जुनी ट्रॅव्हल बॅग होती. अजयने त्याला विचारले, कोण हवे आहे आपल्याला? त्या माणसाने अजयकडे वरून खाली पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक उपरयोधक हसू होतं. तो अजयला ढकलून थेट हॉलमध्ये आत गेला. अजय चिडला, अहो कोण आहात तुम्ही? असे घरात कसे काय घुसताय? त्या माणसाच्या ओरडण्याचा आणि अजयच्या आवाजाने नेहा स्वयंपाकघरातून हॉलमध्ये आली. पण समोर उभ्या असलेल्या माणसाला पाहताच तिच्या हातातला पाण्याचा ग्लास जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, रोहित. अजय थपकला. रोहित, नेहाचा पहिला नवरा, जो 8 वर्षापूर्वी तिला परदेशात सोडून निघून गेला होता. ज्याने तिथे दुसरे लग्न केल्याची चर्चा होती, तो आज अचानक त्यांच्या समोर उभा होता. रोहित सोफ्यावर आरामात बसला आणि अजयकडे बोट दाखवून नेहाकडे पाहत म्हणाला, तर हा आहे माझा रिप्लेसमेंट. एका नोकराला तू माझ्या जागेवर बसवलंस नेहा, आणि तो फोन मीच करत होतो. मला पाहायचं होतं की माझ्या गैरहजेरीत या बंगल्यात काय चालले आहे. नेहाने स्वतःला सावरलं आणि अत्यंत संतप्त आवाजात म्हणाली, रोहित, तुझा आणि माझा संबंध 8 वर्षापूर्वीच संपला आहे. तू मला सोडून गेलास, तिथे दुसऱ्या स्त्री सोबत राहू लागलास. आता कोणत्या हक्काने तू या घरात आला आहेस? चालता हो इथून. रोहित मोठ्याने हसला. त्याच्या हसण्यात एक क्रूरता होती. तो म्हणाला, हक्क? नेहा, तू फक्त विसरतेस की हा बंगला आणि तुझ्या वडिलांची मालमत्ता कायदेशीररित्या अजूनही माझ्या नावावर जोडलेली आहे. 8 वर्षापूर्वी मी दुबईला गेलो होतो. तिथे मी एका मोठ्या बिझनेस स्कॅममध्ये अडकण्यात आलं होतं. मला तिथल्या न्यायालयाने जेलमध्ये टाकलं होतं. मी कोणत्या दुसऱ्या स्त्रीसोबत राहत नव्हतो, तर मी जेलमध्ये सडत होतो. हे ऐकून नेहा आणि अजय दोघांनाही मोठा धक्का बसला. रोहित पुढे म्हणाला, माझ्या शत्रूंनी भारतात ही माझी बदनामी पसरवली की मी तिथे सेटल झालोय आणि दुसरं लग्न केलंय, जेणेकरून तू माझी वाट पाहणं सोडून द्यावी. महिनाभरपूर्वी माझी निर्दोष सुटका झाली. मी भारतात आलो तेव्हा मला समजलं की माझे सर्व बँक अकाउंट फ्रीज झाले आहेत आणि माझ्या वाटेची मालमत्ता मिळवण्यासाठी तुला माझी सही हवी आहे. आणि सर्वात महत्वाचे, नेहा, कायदेशीररित्या आपला अजून घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे तुझे हे दुसरे लग्न बेकायदेशीर आहे.
रोहितच्या या एका वाक्याने अजयच्या पायाखालची जमीन सरकली. कायदेशीर बाबीनुसार जर रोहित आणि नेहाचा घटस्फोट झाला नव्हता तर अजय आणि नेहाचे लग्न धोक्यात होते. रोहितचा हेतू नेहावरचे प्रेम नव्हता, तर तिला कायदेशीररित्या अडचणीत ऐकून तिची करोडीची मालमत्ता हडप करणे. रोहितने त्यांना धमकी दिली की जर मला या मालमत्तेचा अर्धा हिस्सा मिळाला नाही तर मी अजयवर पोलिसात केस करेन आणि आनंदीचा ताबा कायदेशीररित्या माझ्याकडे घेईल, कारण ती नेहाची मुलगी आहे. नेहा पूर्णपणे कोलमडून गेली होती. ती रडू लागली. पण अजय शांत होता. त्याचे व्यावहारिक ज्ञान आणि गेल्या काही वर्षात त्याने वकिलांसोबत केलेले काम आता कामी येणार होते. अजय नेहाजवळ गेला, तिचा हात पकडला आणि रोहितकडे पाहून म्हणाला, रोहितजी, तुम्ही कायद्याची भाषा करत आहात ना, मग आता कायद्यानेच बोलूया. अजयने नेहाच्या विश्वासू वकिलांना मिस्टर कुलकर्णी यांना तातडीने बंगल्यावर बोलावून घेतले. वकील काही कागदपत्रे घेऊन आले. अजय रोहित समोर गेला आणि म्हणाला, तुम्ही म्हणालात ना की तुमचा घटस्फोट झाला नाही, पण तुम्ही हे विसरला की भारतीय कायद्यानुसार जर एखादा जोडीदार सलग 7 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बेपत्ता असेल किंवा त्याचा काहीही पत्ता नसेल तर त्याला कायदेशीररित्या मृत किंवा विवाह संपुष्टात आल्यासारखं मानलं जातं. नेहाने कायदेशीररित्या तुम्हाला बेपत्ता घोषित करून घेऊन कोर्टाच्या परवानगीने माझ्याशी लग्न केलं आहे. वकिलांनी ते कागदपत्र रोहितच्या समोर फेकले. वकील पुढे म्हणाले, आणि दुसरी गोष्ट, रोहितजी, तुम्ही दुबईच्या ज्या जेलमध्ये होता तिथे तुमच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा होता. भारतात आल्यावर तुम्ही नेहाच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही, कारण नेहाच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं होतं की ही मालमत्ता फक्त आणि फक्त नेहाच्या मालकीची राहील. तिच्या पतीचा त्यावर कोणताही अधिकार असणार नाही. अजयने रोहितच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, आम्ही आधीच सर्व कायदेशीर बाजू भक्कम करून ठेवल्या होत्या. तुम्ही इथे फक्त नेहाची संपत्ती लुटायला आला आहात. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर गेला नाही तर खंडणी मागणे आणि अनधिकृतपणे घरात घुसणे या गुन्ह्याखाली मी तुमच्या पोलिसांना हवाले करीन. आपला डाव पूर्णपणे उलटल्याचं पाहून रोहितचा चेहरा काळा ठिका पडला. त्याला समजलं की त्याच्या माणसाला तो एक साधा नोकर समजत होता, तो बुद्धीने आणि धैर्याने त्याच्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहे. रोहितने गुपचूप आपली बॅग उचलली आणि एकही शब्द न बोलता तो बंगल्याच्या दारातून बाहेर निघून गेला. तो कायमचा त्याच्या आयुष्यातून निघून गेला होता. रोहित गेल्यानंतर नेहाने अजयला घट्ट मिठी मारली. तिचे अश्रू थांबत नव्हते. ती म्हणाली, अजय, जर आज तू नसता तर मी पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले असते. तू या घराचा फक्त पाठीराखा नाहीस तर माझा देव आहेस. अजयने तिचे अश्रू पुसले आणि हसून म्हणाला, नेहा, मी आधीच म्हणालो होतो, मी या घराचा आणि तुझा रक्षक आहे. जिथे खरं प्रेम आणि प्रामाणिकपणा असतो तिथे जगातील कोणतीही वाईट शक्ती विजय मिळू शकत नाही. त्या रात्रीनंतर बंगल्यावर आलेले ते सस्पेन्सचे आणि भीतीचे ढग कायमचे विरघळले. अजय, नेहा आणि त्यांची लहानची मुलगी आनंदी पुन्हा एकदा आपल्या सुंदर जगात आनंदाने जगू लागले. या प्रसंगाने सिद्ध केले की नात्यांची ताकद पैशात किंवा जुन्या कागदपत्रात नसते, तर ती एकमेकांवर असलेल्या अथांग विश्वासात असते. त्या घटनेनंतर नेहाच्या मनात अजयबद्दलचा आदर शतपटीने वाढला होता. ती अनेकदा विचार करायची की जर अजय तिच्या आयुष्यात नसता तर केवळ पैशाच्या जोरावरती रोहित सारख्या धूर्त माणसाचा सामना करू शकली नसती. अजयने दाखवलेली तत्परता, कायद्याचा सखोल अभ्यास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संकटशमयी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची त्याची वृत्ती, त्यामुळे तो आता घराचा केवळ रक्षक राहिला नाही तर खऱ्या अर्थाने साम्राज्याचा मार्गदर्शक बनला होता. अजयनेही आता स्वतःमध्ये थोडे बदल केले होते. पूर्वी त्याच्या मनात असणारा नोकर आणि मालकीन हा सुप्त पडदा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. तो नेहाच्या बरोबरीने सर्व निर्णय घेऊ लागला. नेहाने तिला तिच्या बिझनेसमध्ये अधिकृत भागीदारी दिली. अजयने आपल्या व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर नेहाच्या कंपनीचे अडकलेले अनेक प्रोजेक्ट पुन्हा सुरू केले. जो अजय कधी काळी फक्त गाडी चालवायचा, तो आता मोठ्या गाड्यांमधून नेहाच्या कंपनीचा डायरेक्टर म्हणून मीटिंगसाठी जाऊ लागला.
पण या सगळ्या वैभवातही त्याचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा तीळ मात्र कमी झाला नव्हता. दिवस, महिने आणि वर्ष पंख लावून उडत गेली. त्यांची लहानगी आनंदी आता 7 वर्षाची झाली होती. ती दिसायला हुबेहूब नेहासारखी सुंदर होती, पण तिचे संस्कार आणि तिचा स्वभाव अगदी अजयसारखा होता. अजय तिच्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट बाबा होता. तिला शाळेतून सोडण्यापासून ते तिच्या अभ्यासापर्यंत आणि तिच्या सोबत बागेत खेळण्यापर्यंत अजय तिची खूप काळजी घ्यायचा. एक दिवस आनंदीच्या शाळेत पालक दिन होता. तिथे सर्व श्रीमंत घरातील पालक आले होते. नेहा आणि अजय दोघेही तिथे गेले. एका खेळात आनंदीने पहिला नंबर मिळवला. जेव्हा तिला स्टेजवर बोलून विचारण्यात आलं, आनंदी, तुझ्या या यशाचं श्रेय तू कोणाला देशील, तेव्हा त्या चिमुकलीने माईक हातात घेतला आणि अजयकडे बोट दाखवून म्हणाली, माझ्या बाबांना. माझे बाबा जगातील सर्वात भारी बाबा आहे. ते मला कधीच रडू देत नाही आणि नेहमी सांगतात की माणूस पैशाने नाही तर त्याच्या चांगुलपणाने मोठा होतो. हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. बाल्कनीत उभ्या असलेल्या नेहाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने भूतकाळात घेतलेला तो एक निर्णय किती योग्य होता याची प्रचिती त्याला आज पुन्हा एकदा आली होती. अजयच्या आयुष्यात आणखीन एक असा प्रसंग घडला ज्याने नियतीचा न्याय काय असतो हे दाखवून दिलं. एक दिवस अजय आणि नेहा शहरातील एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. अजय आता सुटाबुटात अत्यंत रुबाबदार दिसत होता. तिथे अचानक अजयला 2 तरुण दिसले, जे काही वस्तूंच्या किमतीवरून काउंटरवर वाद घालत होते. अजयने निरखून पाहिले आणि तो थबकला. ते दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या जुन्या मालकांची मुले होती, ज्यांनी वडिलांच्या निधनानंतर अजयला या प्रॉपर्टीतून लाटायला आला आहे असा आळ घालून घरातून हाकलून दिलं होतं. त्यांच्यावर आज आर्थिक संकट आलं होतं आणि वडिलांचा बिझनेस त्यांच्या चुकीच्या सवयीमुळे बुडाला होता. अजय त्यांच्या जवळ गेला. त्याला त्या महागड्या कपड्यांमध्ये आणि नेहासारख्या श्रीमंत स्त्रीसोबत पाहून त्या दोघा भावांना धक्काच बसला. त्यांना ओळखू आलं की हा त्यांचा जुना नोकर अजय आहे. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची लाज आणि पश्चाताप दिसत होता. मोठा भाऊ अत्यंत खजील होऊन म्हणाला, अजय, तू? आम्ही आल्यावर आम्ही तुझ्यावर संशय घेतला, तुला घरातून काढलं, पण आज आमची परिस्थिती बघ. वडिलांची सगळी संपत्ती आम्ही गमावली. अजयने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या मनात कोणताही राग नव्हता. तो म्हणाला, दादा, मी तेव्हाही पैशासाठी तुमच्याकडे नव्हतो आणि आजही मला पैशाचा मोह नाही. मालकाने मला जे प्रेम आणि शिक्षण दिलं तीच माझी खरी संपत्ती होती. आज तुम्ही अडचणीत आहात, मला आनंद नाही होत आहे. तुम्हाला जर बिझनेस उभा करायला काही मदत हवी असेल तर एक भाऊ म्हणून मी नक्की करेन. अजयचा मोठेपणा बघून त्या दोन्ही भावांचे डोळे भरून आले. त्यांनी अजयचे हात धरून माफी मागितली. नेहा दूर उभी राहून हे पाहत होती. तिचा आपल्या पतीवरचा अभिमान आज आणखीन वाढला होता. आता बंगल्यात फक्त शांतता नव्हती, तर तिचा आनंदीचा हसण्याचा आवाज, अजय आणि नेहाच्या गप्पा आणि सुखी समाधानाचा सुवास दरवळत होता. अजय आणि नेहाने मिळून एक अनाथ आश्रम सुरू केला, जिथे अजय सारख्याच अनाथ मुलांना शिक्षणाची आणि राहण्याची सोय केली गेली. ज्या कठीण बालपणातून अजय गेला होता तसं कोणाचं आयुष्य होऊ नये हाच त्यामागचा उद्देश होता. त्या रात्री घडलेल्या प्रसंगानंतर नेहाच्या मनात अजयबद्दलची आदराची भावना शतपटीने वाढली होती. ती अनेकदा विचार करायची की जे अजय तिच्या आयुष्यात नसता तर केवळ अफाट संपत्तीच्या जोरावर ती रोहित सारख्या धूर्त कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या माणसाचा सामना करू शकली नसती. अजयने दाखवलेली तत्परता, संकट समयी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची त्याची ती वृत्ती आणि त्यांचा कायदेशीर अभ्यास यामुळे तो घराचा केवळ रक्षक राहिला नव्हता, तर खऱ्या अर्थाने या घराचा, नेहाच्या साम्राज्याचा मुख्य आधारस्तंभ बनला होता. अजयनेही आता स्वतःच्या वागण्यात थोडे बदल केले होते. पूर्वी त्याच्या मनात असलेला नोकर आणि मालकीण हा सुप्त पडदा आता पूर्णपणे गळून पडला होता. तो नेहाच्या बरोबरीने सर्व कौटुंबिक आणि व्यावहारिक निर्णय घेऊ लागला. नेहाने त्याला तिच्या बिझनेसमध्ये अधिकृत भागीदारी दिली. जो अजय कधी काळी फक्त गाडी चालवायचा, तो आता मोठ्या गाड्यांमधून नेहाच्या कंपनीचा डायरेक्टर म्हणून मीटिंगसाठी जाऊ लागला. त्याचे व्यावहारिक ज्ञान इतके दांडगे होते की त्याने कंपनीचे रखडलेले अनेक प्रोजेक्ट अल्पावधीत मार्गी लावले. पण या सगळ्या अफाट वैभवात
मान सन्मानही त्याचा जुना नम्रपणा, साधेपणा आणि प्रामाणिकपणा तीळ मात्र कमी झाला नव्हता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.